नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप छान दाखवलेला आहे. अनिशाने काव्याला सांगितलेलं असतं की तू ना पार्थ जिजूंना सगळं काही तुझा भूतकाळ सांगून टाक. तर तेव्हा काव्या आता तसा प्रयत्न सुद्धा करते. ती पार्थला सगळा काही भूतकाळ सांगणार असते, पण पार्थ तिला तो भूतकाळ सांगवण्यापासून थांबवतो. तर दुसरीकडे पिहूने जे काही चित्र काढलेलं असतं, तर ते चित्र म्हणजे तिने एक फ्लाइंग किसचा हात काढलेला असतो आणि दुसरा ते फ्लाइंग किस अडवत असलेला हात काढलेला असतो. आणि आता नंदिनीने ते चित्र बघितल्यानंतर नंदिनी तर तिला खोदून खोदून विचारते, पण पिहू मात्र तिला काही खरं सांगत नाही आणि दुसरंच काहीतरी सांगते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मित्रांनो, जीवा आणि महाजनी सरांनी मिळून खतरनाक असं प्लॅनिंग केलेलं असतं. जीवाने तर महाजनी सरांना चंद्रकांत सरपोतदार बनवून एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून तयार केलेलं असतं आणि आता त्यांना त्याने या दोघांच्या मध्ये सोडलेलं आहे आणि तिथे जाऊन महाजनी सरांनी तर चांगलाच धुमाकूळ घातलेला असतो आणि त्यामुळेच आता घाबरून जाधवने तर ती जागा बोली लावायला काढलेली असते आणि जीवाचा प्लॅन 100% वर्कआउट होत असतो. तर दुसरीकडे आता रम्या परत आता पार्थच्या आयुष्यामध्ये घुसायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्यानंतर तिला अशी अलगद उचलून बाहेर फेकून दिलेली आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. आता मानिनीचा फोन चार्जिंग झालेला असतो आणि ती फोन आपल्या हातामध्ये घेते आणि सुनीताने पाठवलेला मेसेज चेक करते. तर तिने ते मेसेज डिलीट करून टाकलेले असतात आणि मानिनी म्हणते असं काय पाठवलं होतं हिने की तिने मेसेज स्वतःच डिलीट करून टाकला. आणि त्याच वेळी नेमकं इकडे सुनीता बोलत असते, या मूर्ख मुलीमुळे मला हा मेसेज डिलीट करावा लागला. हरकत नाही, आता मला ते व्हिडिओ फुटेज मिळालं ना की मग ते व्हिडिओ फुटेज घेऊन जाऊन मी मानिनीला दाखवेन आणि मग बघू की काव्या काय म्हणते ते, असं ती बोलत असते आणि म्हणून तिने तो मेसेज डिलीट केलेला असतो. तर आता इकडे त्यांनी काव्या आणि अनिशा मधलं बोलणं दाखवलेलं आहे. काव्या अनिशाला म्हणते की अगं मी मूव ऑन झालेली आहे, पण माझ्या मनामधल्या भीतीचं काय करू. तर तेव्हा अनिशा तिला विचारते की कसली भीती. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं काल रात्री ना मी आणि जीवा किचन मध्ये भेटलेलो होतो. तर अनिशा लगेचच म्हणते, काल रात्री सुद्धा भांडलात ना मग तुम्ही दोघे सुद्धा. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं नाही भांडलो नाही, खरं तर आम्ही काल रात्री ना खूप मॅच्युअरपणे बोललो एकमेकांशी, पण अगं नेमकी तेव्हा तिथे पिहू आली आणि तिने आमचं बोलणं ऐकलं का, आम्हाला बोलताना तिने पाहिलं का, सगळे काही विचार डोक्यामध्ये सुरू झाले आणि मला हल्ली ना सतत ही भीती असते की जीवाबद्दल आणि माझ्याबद्दल कोणाला काही कळणार नाही का. तर तेव्हा अनिशा लगेच तिला म्हणते, अगं काव्या मग तू पार्थ जिजूंना या सगळ्याबद्दल सांगून का नाही टाकत. तर तेव्हा काव्या भडकते, म्हणते अगं तू असं कसं काय बोलतेस, मी असं कसं लगेच काय त्यांना सांगून टाकू. अगं आता कुठे ते रिकवर होत आहेत, अजून एक मोठा धक्का देऊ का मी त्यांना. तर अनिशा तिला सांगते, अबग काव्या, कधी ना कधी तरी तुला हे सांगावंच लागणार आहे ना. अगं मग विश्वासात घेऊन सांग. आणि तसंही तू त्यांना ऑलरेडी हिंट दिलेलीच होतीस. हे बघ, आपण आपल्या पार्टनर पासून ना कधीच काहीच लपवायचं नसतं आणि भलं हे तू लग्न मानत नसलेस ना की, पण तुला हे ऍक्सेप्ट करावंच लागेल की ते तुझे पार्टनर आहेत आणि जवळच्या नात्यामध्ये इतका लपंडाव नको अगं. तर काव्याला ते पटतं आणि ती म्हणते, नाही करेक्ट आहे तुझं आणि ठीक आहे, मी बोलते तुझ्याशी नंतर, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि त्या गोष्टीचाच विचार करू लागते आणि मनात म्हणते, खरंच सांगून टाकू का पार्थला जीवाबद्दल. असा ती मनात विचार करत असताना इतक्यातच पार्थ तिकडून येतो आणि काव्याकडे बघून म्हणतो, काय झालं, कसला विचार करताय. तर तेव्हा काव्या आता विचारत असते आणि त्याच्याशी बोलणार असते. तर आता त्यांनी इकडं पिहूचा सीन दाखवलेला आहे. पिहू बसलेली असते आणि तिच्या हातामध्ये ड्रॉइंग बुक असतं आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने तिला काव्याला फ्लाइंग किस दिलेलं असतं आणि पिहूने ते लपून बघितलेलं असतं आणि बहुतेक पिहू आता तेच ड्रॉइंग काढत असते. इतक्यातच आता नंदिनी फोनवरती बोलत बोलत पिहूच्या रूम मध्ये येते आणि ती फोनवरती बोलत असते की माझ्या आनंद निवाससाठी काही मदत करता आली तर बघा ना प्लीज, खूप उपकार होतील तुमचे, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि समोर बघते तर पिहू ड्रॉइंग काढत बसलेली असते आणि तिला म्हणते, अरे वा पिहू, तू चित्र काढतेस का. अगं मी किती दिवसांनी बघितले तुला चित्र काढताना आणि बघू कसलं चित्र काढलेलं आहेस. तर तेव्हा पिहू ते चित्र लपवते आणि म्हणते, नाही नाही नको ना, अगं छान आलेलं नाहीये चित्र ते. तर नंदिनी म्हणते, अगं बघू ना, छानच आलेलं असणार आहे. तर तेव्हा पिहू तिला चित्र ते दाखवतच नाही, सारखं सारखं लपवत असते आणि आता नंदिनी परत परत विचारताना पिहू तिथून उठते आणि धावतच बाजूला जाते. तर आता इकडे पार्थने जेव्हा काव्याला विचारलेलं असतं, तर तेव्हा काव्या लगेचच जाऊन दरवाजा बंद करते आणि परत पार्थ समोर येते आणि तेव्हा पार्थ परत तिला विचारतो, काय झालं, अपसेट वाटताय तुम्ही, काय झालेलं आहे. तर काव्या त्याला म्हणते, नाही बोलायचं आहे तुमच्या सोबत. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, कुठल्या संदर्भात. तर तेव्हा काव्या सांगते, माझ्या पास्ट
बद्दल बोलायचं आहे असं तिने सांगितल्यानंतर पार्थ थोडासा गंभीर होतो. तर आता इकडे परत त्यांनी नंदिनी आणि पिहू मधला सीन दाखवलेला आहे. नंदिनी आता परत पिहू जवळ येते आणि तिला म्हणते, अगं बघू ना, दाखव ना मला, नाही छान आलं तर काय झालं, बघू तरी दे, असं म्हणून तिच्या हातामधून ते ड्रॉइंग बुक घेते आणि ते चित्र बघितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ती धक्क्याने आता पिहूकडे बघू लागते. तर आता इकडे पार्थ काव्याला म्हणतो, पास्ट बद्दल म्हणजे काय? तर काव्या सांगते, पार्थ, प्रत्येकाचा पास्ट असतोच ना, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, पण तो असतोच. आणि काय आहे, लग्नाच्या आधी साधे कांद्या पोह्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ना एकमेकांना बरेच प्रश्न विचारले जातात. आवडीनिवडी काय, सवयी काय, आणि काही सिक्रेट्स आहेत का, काही दोष तर नाही येत ना. पण आपल्यामध्ये असं काही बोलणंच झालं नाही, आपले सिक्रेट्स किंवा आपला पास्ट याबद्दल आपण काही बोललोच नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही बरोबर आहे आणि मला त्याबद्दल तुम्हाला विचारायची गरज वाटली नाही. तर तेव्हा काव्या का असं त्याला विचारते? तर पार्थ म्हणतो, कारण ना घडून गेलेल्या गोष्टींच्या बद्दल मला विचारायला आवडत नाही. इट्स गॉन इज गॉन. तर तेव्हा काव्या म्हणते, पण तो घडून गेलेला भूतकाळ जर आपल्या फ्युचर वरती आणि प्रेझेंट वरती परिणाम करत असेल तर तेव्हा पार्थ म्हणतो, तरीही. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो पण विचार तर येतोच ना मनामध्ये. तर पार्थ म्हणतो, तो विचार ना बाजूला सारायचा असतो. तर काव्या म्हणते, बोलणं सोपं आहे पण करणं इम्पॉसिबल आहे. तर पार्थ सांगतो, पण ते तुम्ही विचार कसा करताना यावरती डिपेंड आहे, असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या थोडीशी विचारात पडते आणि विचारते, पण मला एक गोष्ट सांगा, आपण आपलं लग्न झाल्यापासून मी तुमच्यासोबत दुसरेपणाने वागायचे, तुम्हाला नको नको ते बोलले, साधं तुम्हाला मित्र मानायला सुद्धा तयार नव्हते, मग तेव्हाही तुमच्या मनामध्ये असा विचार आला नाही का की माझा काही भूतकाळ आहे का, की असं मला विचारावं? तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही असा मनात विचार आला, कारण मी लग्न मंडपातच तुम्हाला विचारलेलं होतं की तुमच्या मनामध्ये काही आहे का, तुमचा भूतकाळ काही आहे का, आणि मी यासाठीच विचारलेलं होतं की तुम्ही तुमच्या भूतकाळामुळे तुमचं आयुष्य पुढं जगायला नको. तर त्यावेळेस तुम्ही मला उत्तर दिलं की असं नाही, असं काही सुद्धा नाहीये, आणि माझ्यासाठी तेव्हाच विषय तिथेच संपलेला होता. आणि राहता राहिला प्रश्न, तुम्ही लग्नानंतर माझ्याशी जे काही तुसडेपणाने वागत होता, मला असं वाटत होतं की मी म्हणजे माझ्या मनाला समजावत होतो की तुमचं लग्न हे मनाविरुद्ध झालेलं आहे, म्हणून तुम्ही असं वागताय. तर काव्या म्हणते, मग तशा काव्यासोबत लग्न केल्यानंतर आपल्याला प्रचंड त्रास होईल असं एका क्षणासाठी सुद्धा नाही आलं का तुमच्या मनामध्ये? तर पार्थ सांगतो, नाही आलं, कारण मी आपल्या नात्याचा ना भविष्यासाठी विचार करत होतो. काय आहे, तुम्ही म्हणता ना की मी काव्य आहे, तसा मी पार्थ आहे, पार्थ देशमुख. काव्या, मी एखाद्यावरती जीव लावला ना तर मग मी 100% लावतो, एखाद्यावर प्रेम केलं ना तर मी ते 100% करतो, आणि एखादी गोष्ट जर मी नशिबावरती ठेवली ना तर मग मी 100% बिलीव्ह ठेवतो त्या गोष्टींच्या वरती. इनफॅक्ट तुम्ही सुद्धा करून बघा, जमेल तुम्हाला सुद्धा. तर काव्या म्हणते, नाही मला नाही जमत. तर पार्थ सांगतो, अहो जमणार, माझ्यासोबत राहून ना तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू नक्कीच जमणार. आणि एकदमच म्हणतो, नाही नाही अहो, सकाळची गोळी राहिली माझी, 1 मिनिट, असं म्हणतो. गोळी घ्यायसाठी बाजूला जातो आणि बोलतच असतो. म्हणतो, अहो आणि पास्ट काय हो, विसरून जायचा असतो पास्ट. माझ्या पास्ट बद्दलच बघा ना, माझा पास्ट इथेच आपल्याच घरात राहतो, मी त्यांच्याशी तुमच्याबद्दल काहीही किती वेळही बोलू शकतो आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत आता. तर काव्या परत आता पार्थच्या जवळ येते आणि त्याला म्हणते, अहो पार्थ देशमुख, हे झालं तुमच्या पास्ट बद्दल, खूप सॉल्टेड आहे ते, पण माझं तसं नाहीये. तुमच्या पास्टला ना व्यवस्थित क्लोजर दिलं गेलेलं आहे, पण माझ्या पास्टला समप मिळालेला नाहीये अजून. असं ती बोलत असताना आता पार्थ थोडासा गंभीर होतो. तर काव्या पुढे म्हणते, कसं असतं ना पार्थ, दोन माणसं ना दोन वेगवेगळ्या दिशांना जात असताना सुद्धा मागे वळून बघतात, आणि मग त्या पाठमोऱ्या माणसाच्याकडे आकृतीकडे बघितलं ना की कुठेतरी आपल्याला हे जाणवत राहतं की ती व्यक्ती आपल्याला परत भेटणार नाहीये. पण माझ्या बाबतीत तसं काहीच घडलेलं नाहीये, आणि म्हणूनच मी हे सगळं काही तुम्हाला विश्वासाने सांगावं असं मला वाटत आहे. तर पार्थ आता उठून उभा राहतो आणि काव्याला म्हणतो, म्हणजे तुमचा पास्ट अजूनही तुमच्या मनामध्ये आहे? आणि असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या थोडीशी गंभीर होते. तर आता इकडे नंदिनीने ते चित्र बघितल्यानंतर तिला तर धक्का बसलेला असतो आणि ती पिहूला विचारते, अगं पिहू, काय अर्थ आहे या चित्राचा? तर पिहूने त्या ड्रॉइंग बुक वरती ओठांचे चित्र काढलेले असते, आणि तेव्हा नंदिनी म्हणते, एक हात फ्लाइंग किस देतोय आणि दुसरा हात अडवतोय, म्हणजे काय? अगं कुठल्या रेफरन्स न काढलेला आहेस तू हे चित्र? तर तेव्हा आता पिहू थोडीशी घाबरू लागते आणि ती तशीच थांबलेली असते, आणि तेव्हा तिला परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने काव्याला फ्लाइंग किस दिलेला असतो. तर पिहू आता खोटं बोलू लागते, म्हणते, अगं बहिणी, हे चित्र ना मी कुठल्या रेफरन्सने काढलेलंच नाहीये, अगं हे मी असंच काढलेलं आहे. तर नंदिनीला कळतं आणि ती विचारते, हे असंच नाहीये काढलेलं, तू खरोखर बोल बरं माझ्यासोबत, काय अर्थ आहे या चित्राचा पिहू? तर पिहू म्हणू लागते, अगं बहिणी, मी खरंच सांगते, या चित्राचा काहीच अर्थ नाहीये, मी सहजच काढलेलं होतं. तर तेव्हा आता नंदिनी पिहूला आपल्या जवळ बसवून घेते आणि तिला परत
परत विचारते, हे बघ पिहू मला खरं खरं सांग, हे असं करताना तू कुणाला पाहिलेलं आहेस का? आणि तू काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून? तर तेव्हा पिहू नाही असं तिला म्हणू लागते. तर नंदिनी म्हणते, अगं बघ तसं काही असेल ना तर मला आत्ताच सांग, पुढे जाऊन तुला परत त्रास होतो, माहिती आहे ना तुला? आणि तुझ्या नंदिनी बहिणीशी काही शेअर करणार नाहीस का तू? तर आता पिहू मनात विचार करू लागते, म्हणते काय करू, सांगून टाकू का नंदिनी बहिणीला? आणि तेव्हा नंदिनी परत तिला विचारातून बाहेर काढते, म्हणते अगं पिहू काय विचारते मी, बोल ना काय अर्थ आहे या चित्राचा? तर पिहू आता परत सांगता सांगता थांबते, म्हणते अगं बहिणी या चित्राचा काही अर्थच नाहीये, मी सहज काढलेलं होतं चित्र. तर नंदिनी म्हणते, अगं पिहू तू सहज चित्र काढूच शकत नाहीस, मला माहिती आहे. आणि मागच्या वेळी पण तू जेव्हा चित्र काढलं होतंस ना त्याचा रेफरन्स ना माझ्या लग्नाशी आणि माझ्या किडनॅपिंगशी होता, माहिती आहे मला. आणि मला अगदी खरं खरं सांग, जे काही तुझ्या मनामध्ये असेल ना ते मोकळेपणाने सांग, सांग पटकन. तर तेव्हा पिहू सांगू लागते, म्हणते हे चित्र ना मी ते याच्यावरती बघितलं आणि काढलं, इंटरनेट आणि इंटरनेटवरती बघूनच मी हे चित्र काढलं, हो हो असं ती खोटं सांगते. तर तेव्हा आता नंदिनी तिला म्हणते, इंटरनेटवरती पाहिलंस नक्की? तर पिहू आता हो नक्की नक्की असं म्हणून तिला सांगते. तर तेव्हा आता नंदिनीला ते पटतं आणि नंदिनी म्हणते, हे बघ इंटरनेटवरती जशा चांगल्या गोष्टी असतात ना तशा ना खोट्या गोष्टी सुद्धा असतात, यापुढे इंटरनेट वापरताना आई बाबा किंवा घरामधल्या कोणाला तरी सोबत घेऊन बसायचं, कळालं का? असं म्हटल्यानंतर पिहू हो असं तिला सांगते. तर नंदिनी म्हणते, आणि राहिला प्रश्न चित्राचा, तर आता तुझं वय नाहीये बाळा, आणि हा जेव्हा तू वयात येशील ना तेव्हा मी सगळं काही तुला समजावून सांगेन, पण तोपर्यंत ना असं चित्र काढायचं नाही, कळालं का? तर तेव्हा पिहू म्हणते, हो वहिनी बरोबर आहे तुझं, हे असं चित्र आहे ना ते मी परत कधीच काढणार नाही, इट्स नॉट फॉर माइन्स, सॉरी सॉरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं राहू दे इट्स ओके. तर तेव्हा आता पिहू उठते आणि तिथून निघून जाते. तर नंदिनीला मात्र तिची शंका आलेली असते आणि नंदिनी म्हणते, मला असं का वाटतंय की पिहू माझ्यापासून काहीतरी लपवतीये. तर आता इकडे परत त्यांनी पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. तर पार्थ आता काव्याला विचारतो, बोला काव्या, अजूनही भूतकाळ तुमच्या मनामध्ये आहे का? तर काव्या म्हणते, नाही तसं अजिबातच नाहीये. तर पार्थ तिला म्हणतो, झालं मग कशासाठी टेन्शन घेताय? अहो प्रत्येकाचा भूतकाळ असतो, मला ना तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे काव्या, आणि आपके बीते कल में मुझे कोई भी इंटरेस्टेड नाहीये. अहो फिसकारलेली मांजर, असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, अहो देशमुख मस्करी करू नका, अहो मी बोलते तुमच्याशी काहीतरी. तर पार्थ म्हणतो, हे बघा काव्या तुम्ही जर काही सांगितलं ना मला तर हे बघा आपल्यामध्ये एक ऑकवर्डनेस येईल, आणि तो ऑकवर्डनेस म्हणजे ना माझ्या मानगुटीवरती एखाद्या वेताळासारखा बसेल. आणि तो म्हणतो, एक काम करा तुम्ही जरा बसा इथे बसा, असं म्हणून तिला बसायला सांगतो आणि सांगतो, हे बघा बायका जसा पाण्यावरती दिवा सोडतात ना तसा ना विषय सोडून द्यायला शिका, मी ना माझ्या बऱ्याच गोष्टी ना डेस्टिनीवरती सोडतो. अहो तुम्ही ना आता भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा आता आपल्या नात्याचा विचार करा, आपल्या नात्याच्या सुरुवातीला तुम्ही कशा होता आणि आता कशा आहात, अहो किती बदललेला आहात याचा विचार करा. आपल्या जबरदस्तीच्या लग्नापासून आणि आतापर्यंतच्या हा मैत्रीचा प्रवास याचा विचार करा. तुम्ही आपल्या लग्नानंतर किती चिडत होतात, किती रागवत होतात, आणि आता किती छान गोड फिसकारता याचा विचार करा. तुम्ही इथे खाली जमिनीवर झोपण्यापासून ते इथे बेडवरती उलट सुलट झोपण्यापर्यंतचा त्या गोष्टीचा विचार करा. मी तुमच्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणलेलं होतं ते आठवा. आणि तो एकदमच तिला म्हणतो, फ्रूट सॅलड वरून आठवलं की मी काही खाल्लेलंच नाहीये आणि मी गोळ्या ऑलरेडी खाल्लेल्या आहेत, अहो मी काहीतरी खाऊन येतो, असं म्हणून तो उठत असतो. तर तेव्हा काव्या आता त्याला चक्क म्हणते, बसा मी घेऊन येते तुमच्यासाठी. आणि आता काव्या तिथून उठते आणि निघून जाते आणि पार्थने बरोबर तिला विचारामधून बाहेर काढलेलं असतं. आणि काव्या आता थोडीशी पुढे जाते आणि परत मागे वळून पार्थकडे बघते आणि मनात म्हणते, पार्थचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे म्हणून ते माझं काही ऐकत नाहीयेत, पण माझी खरंच इच्छा आहे की पार्थने हे कधीतरी ऐकावं. मला त्यांना विश्वासाने सांगायचं आहे की याआधी माझ्या भूतकाळामध्ये त्यांचाच लहान भाऊ जीवा होता आणि त्यांना जेव्हा हे काही मी सांगेन ना तेव्हाच मी या दडपणामधून मोकळी होईन. असं सर्व काही बोलत आता ती बाहेर जाते. तर दुसरीकडे आता जीवाचं जे काही प्लॅनिंग असतं ते आता तो वर्कआउट करत असतो आणि आता तो महाजनी सरांना एका गाडीमधून घेऊन येतो. तर तेव्हा त्यांना खाली गाडीमधून उतरवत असताना त्यांना तर खूप घाम फुटलेला असतो. तर तेव्हा आता जेव्हा त्यांना खाली उतरवल्यानंतर म्हणतो, मग काय तुम्ही चंद्रकांत सरपोतदार आहात? तर तेव्हा महाजनी सर बाजूला बघतात आणि म्हणतात, कोण कोण चंद्रकांत सरपोतदार? तर जेव्हा आता घाबरतो, अहो सर असं काय करताय, तुम्हीच चंद्रकांत सरपोतदार आहात, अहो गाडीमध्ये तुम्हाला मी सगळं काही समजावलं ना, विसरलात का तुम्ही? तर तेव्हा महाजनी सर म्हणतात, अरे हा विसरलेलो नाहीये मी, लक्षात आहे ना माझ्या. अरे काय झाले ना, मी घाबरलोय ना त्यामुळे मला घाम फुटलेला आहे. अरे बघ जीवा मी काय म्हणतो, अरे मी पकडला गेलो तर माझा विजा तर जप्त होणार नाही ना रे? तर जीवा म्हणतो,
सर असं काही सुद्धा होणार नाहीये, मी आहे ना तुमच्या बरोबर. अहो तुम्ही क मा ल कराल. तर तेव्हा महाजनी सर उलटा हात फिरवतात आणि म्हणतात क मा ल सगळं कमालच होणार आहे. अरे पण काही गडबड झाली तर काय करू? अरे जे लोक तुला फसवू शकतात त्यांनी जर मला उलट सुलट प्रश्न विचारले तर उत्तर काय देऊ? अरे हे बघ जीवा, या नाटकाचा रायटर तू आहेस, बरोबर आहे. मग आता त्यांनी जर का ऐन वेळेला काही इम्प्रोव्हायझेशन केले तर अख्ख्या नाटकावरती पडदा पडेल ना रे. तर तेव्हा जीवा म्हणतो सर तुम्ही एकदम करेक्ट बोललात, या अख्ख्या नाटकाचा रायटर मी आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण ना तुमच्याकडे 1 मिनिट असं म्हणून खिशामधून इयरपॉड्स काढतो आणि म्हणतो हे इयरपॉड्स असणार आहेत. तर आता महाजनी सर म्हणतात काय आता तू मला गाणी ऐकवणार आहेस का? तर तेव्हा जीवा म्हणतो अहो सर तुम्ही आता गाणी कशासाठी ऐकताय? 1 मिनिट थांबा, हे घ्या कानामध्ये घाला बरं हे इयरपॉड्स आणि तुमच्या मोबाईलला कनेक्ट करा. तर तेव्हा महाजनी सर म्हणतात हो हो केलं कनेक्ट. तर तेव्हा आता जीवा म्हणतो हा आता मी कॉल करतो तुम्हाला, कॉल उचला बरं. तर महाजनी सर म्हणतात अरे अरे आता इथल्या इथं कशासाठी कॉल करतोस तू? तर तेव्हा जीवा त्यांना मिठीच मारतो आणि म्हणतो सर मी आहे का नाही, शांत व्हा बरं, एकदम शांत व्हा आणि आता तुम्ही फोन खिशात ठेवा. आणि म्हणतो हे बघा आता आज जे काही घडणार आहे ना ते सगळं मला या फोनवरती ऐकू येणार आहे आणि आज जे काही करायचं आहे ना ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही करत जायचं आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे. तर तेव्हा महाजनी सर घाबरलेले तर असतातच आणि त्याला म्हणतात अरे ठीक आहे मग आता हो म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि म्हणतो ते आहेच आणि हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही ना हे नाटक जे आहे ना ते तुम्ही एकदम पाणीपुरी सारखं एन्जॉय करा. काय माहित आहे तुम्ही करता करता अजून एन्जॉय कराल, अजून इम्प्रूव्हमेंट होईल. काय म्हणताय असं म्हणून तो त्यांना चीअर अप करू लागतो आणि काय म्हणताय ऑल सेट झालेला आहे चंद्रकांत सर पोद्दार. तर तेव्हा महाजनी सर परत त्याला विचारतात कोण चंद्रकांत? तर जीवा आता वैतागतो आणि म्हणतो अहो तुम्ही हो तुम्हीच आणि आता ऑल द बेस्ट चला चला असं म्हणून तो आता त्यांना आतमध्ये पाठवतो आणि म्हणतो मी आहे, अजिबात घाबरू नका जावा. तर तेव्हा महाजनी सर तर आता चंद्रकांत सरपोतदार बनून आत गेलेले असतात आणि जीवा इकडे बाहेर उभारलेला असतो. तर आता इकडे आतमध्ये तर जाधव सर आणि भास्कर एकमेकांशी बोलत असतात. जाधव भास्करला म्हणतो त्या नंदिनीला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे पण त्या काही करणार आहेत का? तर तेव्हा भास्कर थोडासा हसतो आणि म्हणतो नाही काहीच करू शकत नाहीत ते, कारण ही प्रॉपर्टी आहे ना ती कोटींच्या पुढे आहे आणि इतके पैसे जीवा घरून घेणार नाही आणि तसं जर त्याला करायचं असेल ना तर हे सगळं काही त्याला घरी सांगावं लागेल आणि हे सगळं जर काही विक्रमला कळालं तर विक्रमना जीवाची गय करणार नाही, डोंट वरी. तर तेव्हा आता जाधव भास्करला विचारतो मग आपण त्यांना मुदत का दिलेली आहे, म्हणजे जमीन विकत घेऊन सुद्धा माझी जमीन तशीच पडून आहे. हे बघा लवकरात लवकर हा प्रश्न निकालात निघाला तर ना मग मला त्या जागेवरती माझं लो कॉस्ट हाऊसिंग उभा करता येईल. तर असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच तिकडून महाजनी सर चंद्रकांत सरपोतदार बनून तिथं येतात आणि नाही करता येणार असं ओरडतात आणि तेव्हा हे दोघे सुद्धा धक्क्याने मागे त्यांच्याकडे वळून बघतात आणि परत एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर आता महाजनी सर समोर येतात आणि त्या दोघांना म्हणतात या जागेवरती ना काड्याचं घर सुद्धा उभा करू शकणार नाही तुम्ही. तर तेव्हा आता जीवा इकडून बोलू लागतो, म्हणतो वा काय एंट्री मारलेली आहे चंद्रकांत सरपोतदार. अरे डायलॉग तर असा मारलाय ना की एंट्रीला टाळ्या झाल्याच पाहिजे, क मा ल असं तो बोलत असतो आणि इकडून आतमध्ये आता महाजनी सर ते हेडफोन वरून ऐकत असतात. तर तेव्हा आता भास्कर त्यांना विचारतो एक्सक्यूज मी आपण कोण आहात, काम मागायला आलेला आहात का तुम्ही? तर तेव्हा जेव्हा इकडून सांगतो तुमचं काम तमाम करायला आलेलो आहे. तर तेव्हा इकडून महाजनी सर सुद्धा एकदम वरच्या स्वरात त्यांना बोलतात तुमचं काम तमाम करायला आलेलो आहे. तर भास्कर परत विचारतो एक्सक्यूज मी कोण आहात कोण आपण? तर तेव्हा महाजनी सर म्हणतात मी कोण, माझं नाव असं म्हणून त्यांना परत नाव आठवत नसतं. तर इकडून जेव्हा सांगतो अहो सरपोतदार हो चंद्रकांत सरपोतदार. तर तेव्हा महाजनी सर एकदम बरोबर तसंच बोलतात मी सरपोतदार आहे हो चंद्रकांत सरपोतदार आणि मी एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. तर तेव्हा आता जीवा इकडून म्हणतो आता तो दीडशाना भास्कर तुम्हाला विचारेल कॅन आय सी युअर आयडी. तर नेमकं भास्कर लगेच तोच प्रश्न विचारतो कॅन आय सी युअर आयडी. तर तेव्हा आता जीवा इकडून म्हणतो आता त्याला दाखवा माझी कला आणि जीवाने तर बरोबर सेम एकदम असं ओरिजिनल सारखं आयडी बनवून दिलेलं असतं आणि आता महाजनी सर ते आयडी काढून भास्करला दाखवतात आणि भास्कर ते आयडी बघतो आणि त्याला तर धक्काच बसतो आणि त्याला काही कळत नाही. तर तेव्हा महाजनी सर मनात म्हणत असतात मी खोटा ऑफिसर आहे हे यांना कळायला नको आणि त्यानंतर भास्कर आता ते
आयडी जाधवच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा जाधव सुद्धा ते आयडी बघतो आणि तो सुद्धा चॅट पडतो. तर भास्करला आता ते पटलेलं असतं आणि भास्कर म्हणतो आय एम सॉरी सर, आपण बसूयात का इकडे, या. तर तेव्हा जाधवला सुद्धा ते पटलेलं असतं आणि आता ते तिघे बसल्यानंतर जाधव त्यांना विचारतो, सर तुम्ही इथे येण्याचं काय कारण आहे? तर तेव्हा आता महाजनी सर बोलू लागतात, म्हणतात जुहूला ना समुद्रासमोर जी रोजी गार्डनला लागून जी प्रॉपर्टी आहे, असं ते बोलत असताना जाधव म्हणतो ती प्रॉपर्टी माझी आहे. तर इकडून आता जेव्हा ते सगळं काही ऐकत असतो आणि म्हणतो हा टकलू ना खूपच पुढे पुढे करतोय, त्याचं तोंड बंद करा. तर तेव्हा आता महाजनी सर म्हणतात तुमची आहे नाही, तुमची होती. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो. तर महाजनी सर म्हणतात ती प्रॉपर्टी ना आता सरकारने गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी रिझर्व्ह केलेली आहे, त्यामुळे ना तुम्हाला त्या जागेचा ताबा सोडावा लागेल. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर या दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि इकडून आता जेव्हा सिक्सर मारल्याचा आनंद घेत असतो तर जाधव इकडे घाबरतो आणि विचारतो जागा सोडावी लागेल म्हणजे? मी ती जागा विकत घेतलेली आहे, तुम्ही असं नाही करू शकत. तर तेव्हा आता इकडून जीवा म्हणतो त्याच्या तोंडावरती पेपर फेकून मारा. तर तेव्हा महाजनी सर त्याला म्हणतात मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ना, ते माझं आयडी बघून तुम्हाला कळालेलंच असेल मिस्टर. तर तेव्हा जाधव म्हणतो राजन जाधव सर. हा, तर तेव्हा महाजनी सर म्हणतात हा तेच राजन जाधव सर, माझी एवढी ओळख पुरेशी आहे का माझी कर्तव्यनिष्ठा पुराव्यानिशी दाखवू तुम्हाला? तर तेव्हा आता जेव्हा इकडून म्हणतो अरे तुमच्या कॉन्फिडन्सचा ग्राफ असा अचानक इतका कसं काय वाढला? तर तेव्हा आता महाजनी सर इकडं म्हणतात मग कोण आहे मी, असं ते जीवाबरोबर बोलत असतात. तर आता तेव्हा इकडून भास्करला जराशी शंका येते आणि तो विचारतो काय म्हणाला तुम्ही? तर आता महाजनी सर थोडेसे घाबरतात. तर जीवा सुद्धा इकडे आता ततपप करू लागतो. तर मित्रांनो आता आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी नंदिनी आणि काव्याला सांगत असते दिवाळी जवळ आलेली आहे आणि फराळ तर केलाच पाहिजे आणि तुमचाही हातभार लागू देत ना फराळाला, तुमचं तुमच्या नवऱ्यावरचं प्रेम तेही उतरेल ना या फराळामध्ये. तर इकडे आता जाधव आणि भास्कर तर जाम घाबरलेले असतात आणि जाधव भास्करला सांगत असतो की मी उद्या आनंद निवासची बोलणी लावणार म्हणजे लावणार आणि हे फायनल आहे. आणि ते सगळं नेमकं आता जीवा इकडून ऐकतो. तर दुसरीकडे रम्या आता पार्थच्या खोलीमध्ये आलेली असते आणि जेव्हा काव्या तिथं येते तर तेव्हा रम्या तिला म्हणते गळ्यामध्ये मंगळसूत्राचा धागा बांधला म्हणजे ना बायको होता येतं असं नसतं. आणि पार्थला म्हणते ती कॉफी पिऊन घे, थंड होईल. तर काव्या आता रम्याला म्हणते उचल ती कॉफी आणि स्वतःच ती कॉफी उचलते आणि रम्याला म्हणते कसं आहे ना मंगळसूत्र पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यामध्ये बांधलेलं आहे, त्या अधिकाराने मी बोलते असं समज. असं ती रम्याला बोलत असताना इकडे पार्थ तर काव्याकडे बघून आश्चर्यचकित होत असतो आणि खुश सुद्धा होत असतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.